चला आपण टर्बो सी प्लस प्लसमध्ये आलो आहे. मी टर्बो सी प्लस प्लस ओपन केलं. त्याच्यामध्ये आपण फाईलमध्ये जाऊन न्यू फाईल क्लिक करून घ्यायची. त्याच्यानंतर आपण सुरुवात करणार आपल्या कोड लिहिण्याला. त्याच्यामध्ये stdio.h हा सिंटॅक्स आहे सी लँग्वेजचा. हे CLR का आहे, प्रिंट एफ का आहे and git ch क्या है. ते बेसिकली CLR प्रिंट एफ, गेट ch हे एक प्रकारचे फंक्शन आहे ज्याची प्रीडिफाईन कोडिंग हेडर फाईलमध्ये प्रीडिफाईन स्टोअर आहे. आता आपल्याकडे CLR गेट ch ही दोन फंक्शन आहेत ज्याची प्रीडिफाईन कोडिंग कोणीव डॉट या हेडर फाईलमध्ये स्टोअर आहे. या अशा फाईल असतात ज्याच्यामध्ये लायब्ररी फंक्शन जे आहेत यांची प्रीडिफाईन कोडिंग स्टोअर असते. तर आपल्याकडे बेसिक सिंटॅक्समध्ये तीन लायब्ररी फंक्शन आहे. त्याच्यामध्ये CLR printf आणि getch. CLR या फंक्शनचा आपण आधी यूज समजून घेऊ. CLR हा बेसिकली आउटपुट स्क्रीन मधलं ओल्ड आउटपुट क्लिअर करण्याचं काम करतो. तर आपण डायरेक्टली याला प्रॅक्टिकली बघू की नेमका CLR करतो काय, printf ने काय होते आणि getch ने काय होते. जर आपण CLR आपल्या प्रोग्राम मध्ये नाही लिहित आहोत, आपण डायरेक्टली प्रोग्राम रन करत आहोत, तर त्याच्यामध्ये आपण जेवढ्या पण वेळा प्रोग्राम रन करू तेवढ्या पण वेळा आपल्याला तिथं आपलं जुनं आउटपुट असल्याचं आढळते. तर ते क्लिअर करण्यासाठी आपण CLR हे फंक्शन यूज करतो आणि या फंक्शनला नेहमी प्रोग्रामच्या आधी लिहायचं असतं. त्याच्यानंतर आपल्याकडे दुसरं फंक्शन आहे printf. हे फंक्शन बेसिकली डेटा आउटपुट स्क्रीन वर प्रिंट करण्याचं काम करते. लाईक आपण या डबल कॉट मध्ये जय लिहिलंय. एक्झाम्पल आपण जयच्या जागी अधिक काही लिहू शकतो. तिथे प्रिंट करण्याचं काम करते आउटपुट स्क्रीनला. त्याच्यानंतर आपल्याकडे एक लायब्ररी फंक्शन आहे getch. getch लायब्ररी फंक्शन इट्स यूज टू होल्ड द आउटपुट स्क्रीन. जे आत्ता ब्लॅक स्क्रीन आपल्याकडे आलेली ही आउटपुट स्क्रीन, तर ही स्क्रीन होल्ड करण्याचं काम करते. जर आपण याला कमेंट आउट करतोय, आपण कमेंट आउट बघू नंतर. जर आपण याला कमेंट आउट करतो तर आपण पाहू शकता एक छोटस ब्लिंक होऊन एक पॅनल ऑटोमॅटिक क्लोज होते. तर ते होल्ड करण्यासाठी या getch फंक्शनचा यूज होतो. सो दॅट इज फाईल header file that contain predefined code. Second is the CLR मध्ये use to clear the screen. Then print the data on the output screen. Then आपल्याकडे third function to hold the output screen. त्याच्यासाठी getch यूज. तर हा झाला बेसिक सिंटॅक्स ऑफ a C लँग्वेज.